अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता आपण खूप साऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करावयाच्या सेवा पाहिलेल्या आहेत आणि खूप ताईंच्या दादांच्या सेवा ह्या सुरुवात पण झालेल्या आहेत आणि बरेच जण कालपासूनच सर्व ताईंनी दादांनी सेवेला सुरुवात केलेलं पण आहे. तर आता आपण ज्यांना समजा मासिक धर्म आडवा आलेला आहे किंवा सुतक विटाळ असं जे काही आल्यामुळे कोणत्या ताईंना सेवा करणं शक्य नसेल तर त्या ताईंनी 11 दिवसाची सेवा कोणती सेवा करायची आहे ती मी आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. बघा, 11 दिवसाची पण तुम्ही 21 दिवसाची पण ही सेवा करू शकतात, 11 दिवसाची पण ही सेवा करू शकतात. पण आता काही अडचण आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 21 दिवसाची सेवा करणं शक्यच नाही. समजा लग्न आहे, लग्नाला जायचं आहे, कुठं गावी जायचं आहे किंवा मासिक धर्म आढावा आलेला आहे, सुतक विटाळमुळे तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवसाची पण सेवा करू शकतात. तर 11 दिवसाची एकदम साधी आणि सोपी आणि अवघ्या 5 मिनिटाची ही सेवा तुम्ही नक्की करा. एकदम छान आणि प्रभावीशील ही पण सेवा आहे. बघा, सेवा या कोणत्याच लहान मोठ्या नसतात. सेवा आपण किती भावनेने अंतकरणेने सेवा करतो हे महत्त्वाचं असतं. बाकी तुम्ही लहान सेवा करा, 5 मिनिटाची सेवा करा, 20 मिनिटाची करा, अर्ध्या तासाची करा किंवा तासभराची करा किंवा 3 तासाची करा. सेवा किती तास करतात आणि तुम्ही किती वेळ देवासमोर बसून सेवा करतात याला महत्त्व नसतं. महत्त्व असतं ते म्हणजे तुम्ही 5 मिनिटाची जरी भली सेवा केली पण ती किती मनातून किती श्रद्धेने केली याला महत्त्व असतं. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण तासनतास बसून सेवा करतो पण आपलं मन हे इतरत्र आपलं शरीर हे देवासमोरच असतं, आसनावर बसलेलं असतं, पण आपलं मन हे इतकं चंचल असतं ना, तर आत्ता इथे तर उद्या तिथे असं असतं. कोठे आपलं शरीर मन हे जाऊन येतं. शरीर तर त्याच जागेला असतं पण मन हे खूप चंचल आहे. आपल्या डोक्यात 1000 विचार येतात असतात सेवा करताना सुद्धा. मग ते विचार तुम्हाला अजिबात येऊ द्यायचं नाही. मन आपलं स्थिर ठेवायचं, मन शांत ठेवायचं. एकाच जाग्यात जसं आपलं शरीर बसलेलं आहे तसं आपलं मनही एकाच जागेत स्थिर तुम्हाला ठेवायचं आहे आणि सेवा करायची आहे. बघा, अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला त्वरित लगेचच्या लगेच मिळू शकतं. त्याच्यामुळे सेवा किती तासाची तुम्ही करतात याला महत्त्व देण्यापेक्षा तुम्ही सेवा किती अंतकरणातून किती भाव ठेवून करतात याला जास्त महत्त्व द्या. तर बघा, आपण छान अशी आजची सेवा बघणार आहोत. आता तुम्हाला ही सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत 11 दिवसाची ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, ही जर सेवा तुम्ही जर केली तर तुमच्या जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला या सेवेने मिळून जाईल. इतकी छान ही प्रभावी सेवा आहे. तुम्हाला काय करायचे आहे, आता कोणती सेवा असेल बरं, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे. तर बघा, गुरुचरित्रातील 9वा अध्याय जो आहे तर तो अध्याय तुम्हाला दररोज पठण करायचा आहे. गुरुचरित्राची 9व्या अध्यायाची छोटीशी सेपरेट पोथीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. किंवा आता गुरुचरित्र हा ग्रंथ खूप दिव्य ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे. मग त्याला दररोज हाताळावं का? शक्य नाही दररोज हाताळणं. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, छोटी 9व्या अध्यायाची लहान पोथ्या भेटत असतात तर ती सेपरेट पोथी तुम्हाला घ्यायची आहे. अशा प्रकारे जर शक्य असेल, सर्व काही अटी नियम सहित तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही तो ग्रंथाला हाताळू शकतात. अशा प्रकारे तर तुम्हाला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं दररोज पठण करायचं आहे. बघा, पठण तुम्ही सकाळी करू शकतात. सकाळी अंघोळ झाल्या ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस, पूजा झाल्या लगेच तुम्ही पठण करू शकतात किंवा सायंकाळच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या आत तुम्हाला कोणतीच सेवा करायची नसते, कारण 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. तो भिक्षेसाठी दत्त महाराज भिक्षेसाठी निघालेले असतात. त्याच्यामुळे या टायमिंगमध्ये तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही. अशा प्रकारे आता गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं इतकं महत्त्व आहे की तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे, ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत ते सर्व काही दूर करणारा हा अध्याय आहे. तुमचं दारिद्र्य दूर करून तुमच्या जीवनात
दूर करून तुमच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस आणणारा हा गुरुचरित्रामधील 9वा अध्याय आहे. तर ह्या गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण तुम्ही आवर्जून एक फिक्स टाईम करून तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी या अध्यायाचं तुम्हाला आवर्जून 11 दिवस पठण करायचं आहे. समजा या अध्यायाचं पठण करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दुसरी एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती सुद्धा सेवा तुम्ही या 11 दिवसामध्ये करू शकता. तर ती सेवा कोणती आहे तर चला तर जाणून घेऊया. तर ती सेवा म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण ही सुद्धा सेवा तुम्ही 11 दिवस करू शकता. बघा, एक श्लोकी गुरुचरित्राचं ही पठण तुम्ही करू शकता. त्याची पोथीही तुम्हाला केंद्रामध्ये किंवा धार्मिक दुकानात किंवा अक्कलकोटला समजा तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला मिळून जाईल. तर एक श्लोकी गुरुचरित्राची पोथी याचं सुद्धा पठण तुम्ही या 11 दिवसामध्ये करू शकतात. एकदम साधी आणि सोपी अवघ्या 5 मिनिटात होणारी ही सेवा आहे. तर आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत, आता तुम्हाला 21 दिवसाची सेवा नाही जमली तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत 11 दिवसाची निदान ही 5 मिनिटाची सेवा तरी आवर्जून करा. एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण, या पठणाने तुमच्या जीवनातील जे काही अडचणी अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होऊन तुम्हाला प्रत्यक्ष दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद लागणार आहे. आणि बघा, ज्यावेळेस दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद, स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो त्यावेळेस कोणतीही कितीही अडचण असो, काहीही त्रास असो, त्याला आपण पूर्णपणे सामोरे जाण्याचं आपल्यामध्ये ताकद येते. आणि हे फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे, दत्त महाराजांच्या कृपेमुळे होतं. आणि त्यांचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा, त्याच्यामुळे या सेवा तुम्ही आवर्जून करा. बघा, तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ज्या काही सेवा करणं शक्य असेल त्या सेवा आवर्जून करा. समजा वेळच नसेल, खूप काही अडचण आहे, काम आहे, मागं कोणती सेवा करणं शक्यच नसेल तर ही अवघ्या 5 मिनिटाची सेवा आवर्जून करा. 9वा अध्याय किंवा एक श्लोकी श्री गुरुचरित्राचं पठण तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 14वा अध्याय, 18वा अध्याय याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. बघा, या सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही 11 दिवसाचा संकल्प करून सुद्धा या संकल्पयुक्त सेवा करू शकतात. तुम्ही कोणतीही सेवा करा, सगळ्या सेवा ह्या प्रभावीच आहेत. पण आपल्या इच्छा असतात, काही अडचणी असतात, त्या दूर व्हाव्या किंवा काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, यासाठी आपण संकल्पयुक्त ज्या सेवा करतो त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. तर तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. एकदम लहान आणि छोटीशी माहिती होती. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.